मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। तसा जीआर देखील काढण्यात आलाय। आता त्यानंतर बंजारा समाज देखील एसटी प्रवर्गातल्या आरक्षणासाठी आक्रमक झाला। हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी करत बंजारा समाजही रस्त्यावर उतरलेला आहे। पाहूयात। आरक्षणासाठी आता बंजारा समाज आक्रमक। बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी। संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाकडून रास्ता रोको। मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या आंदोलनानंतर सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला आणि त्यानंतर बंजारा समाजाने एक मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावं अशी मागणी राज्यातील बंजारा समाजाकडून करण्यात येते आहे। त्यासाठी बंजारा समाजाकडून आता रस्त्यावरील लढाईला सुरुवात करण्यात आली आहे। बंजारा समाजाने छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं। जालना रोडवरील केम्ब्रिज चौकामध्ये हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी आंदोलनस्थळी तैनात करण्यात आला होता। तर दुसरीकडे हिंगोलीच्या औंढा नागनाथ आणि अकोलामध्ये सुद्धा बंजारा समाजानं आंदोलन केलं आहे। केम्ब्रिज चौकामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचं आंदोलन सुरू आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण नको आहे, तर आम्हाला एसटी म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण हवं आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही मागणी करतोय। आता हैदराबाद गॅझेटियरचा विषय आलाय। हैदराबाद गॅझेटियरद्वारे जर मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळत असेल, ते गॅझेट चालत असेल, तर मग बंजारा समाजासाठी का नाही असा त्यांचा सवाल आहे। त्यामुळे राज्य सरकारनं याबाबतचा एक प्रस्ताव बनवावा, तो केंद्र सरकारला पाठवावा आणि देशात अनेक ठिकाणी बंजारा समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण मिळतं, मग संभाजीनगरमध्येच का नाही किंवा महाराष्ट्रातच का नाही असा त्यांचा प्रश्न आहे। बंजारा समाज हा भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये रहिवासी असताना सुद्धा कर्नाटक असेल, केरळ असेल, त्याच्यानंतर तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, यामध्ये ऑलरेडी बंजारा समाज हे एसटीमध्ये आहे। जर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये हैदराबाद गॅझेटचा आधार धरून जर आरक्षण दिलं जात असेल, तर ऑलरेडी बंजारा समाजाचं हैदराबाद गॅझेटमध्ये एसटीमध्ये समाज तुम्हाला एसटीमध्ये आरक्षण मधून आरक्षण हवं, एसटी मधून आरक्षण हवे, कारण की ऑलरेडी आमचं हैदराबाद गॅझेटमध्ये एसटी मध्ये जावतो आम्ही। सरकारने हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे। मराठवाड्यात बंजारा समाजाशिवाय कोणताही नेता निवडणूक जिंकू शकत नाही असा थेट इशारा आज हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे। आपण जर तसं बघितलं तर मराठवाडा सगळ्यात ताकद म्हणजे मराठा समाजापेक्षाही जर ताकद कोणाची असेल ती बंजारा समाजाची। बंजारा समाजाशिवाय कुठलाही आमदार, कुठलाही खासदार निवडून येऊ शकत नाही। तीच परिस्थिती थोडीफार आपल्या खानदेशमध्ये सुद्धा आमचा समाज आहे। मग 40 गाव असो, जामनेर असो, इतर ठिकाणी तसाच मोठ्या प्रमाणात हा समाज आहे। म्हणून 35 आमदारांनी आज आमच्याकडे आम्हाला पाठिंबा दिल्याचा पत्र पाठवलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि 2 खासदारांनी पत्र पाठवलेलं आहे। एकही खासदार, एकही आमदार बंजारा समाजाशिवाय निवडून येऊ शकत नाही। तर दुसरीकडे राज्यातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। हैदराबाद गॅझेट मधील नोंदींचा दाखला देत एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची विनंती धनंजय मुंडेंनी केली आहे। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट मधील नोंदींनुसार कुणबी दाखले देण्यासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढलाय। तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदींप्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आता बंजारा समाजाने केली आहे। त्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावरल्या लढाईला सुरुवात केली आहे। यावर आता सरकार काय भूमिका घेतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगरहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।